Hello students, today we'll continue the next part of thermodynamics. In last part we have discussed as work done in irreversible process, that is pressure volume work. This expression find out केलं बघा ना, W is equal to S naught minus P external delta V. Correct. W, whether W is positive or negative, work is done on the system or by the system, that we have studied. Correct now? Okay. If suppose the expansion takes place, then work is done by the system on the surrounding, and if the compression takes place, then work is done on the system पण okay. In that case W is equal to negative कधी असतो जर expansion होत असेल तर, आणि okay, आणि W is equal to positive कधी असतो जर compression होत असेल तर. करेक्ट ना? ओके. लेटर ऑन वर्क डन इन व्हॅक्यूम स्टडी केलं. व्हॅक्यूम मध्ये बाळांनो एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते 0 असतं. करेक्ट ना? ओके. वर्क डन इन फ्री एक्सपान्शन, इन दॅट केस वर्क डन इज ऑलवेज 0. वर्क डन काय असतं? 0 असतं त्या केस मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क पाहिलं. मॅक्सिमम वर्क साठी रिव्हर्सिबल प्रोसेस रिक्वायर्ड आहे. बरोबर आहे ना? ओके. नंबर ऑफ स्टेप मध्ये रिएक्शन झाली पाहिजे. प्रत्येक स्टेपला ओके इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालं पाहिजे. करेक्ट. ठीक आहे. त्याच्यासाठी काही केसेस पाहिले आपण, मॅक्सिमम वर्क कसं ऑब्टेन होतं. करेक्ट. वर्क डन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस पाहिलं, त्याचं एक्सप्रेशन फाइंड आउट केलं आपण. ओके, दॅट इज हे इंटिग्रेट करून केलं प्रत्येक स्टेपचं. ओके, जे काय वर्क आहे ओके त्याला इंटिग्रेट करून आपण एक फायनल इक्वेशन फाइंड आउट केलं, दॅट इज W max is equal to minus nRT ln V2 divided by V1. बरोबर आहे ना? किंवा log to the base 10 च्या फॉर्म मध्ये लिहू शकता. W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10 V2 divided by V1. Okay, in terms of pressure सुद्धा फाइंड आउट केला आपण. Okay, is that is W is equal to minus 2.303 nRT log to the base 10 P1 divided by P2. असे दोन इक्वेशन्स आपण ओके फाइंड आउट केलं. बरोबर आहे ना? ओके. W max साठी ओके दोन इक्वेशन इन टर्म्स ऑफ ओके एस व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ प्रेशर, आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस साठी एक इक्वेशन. असे टोटल किती? 3 इक्वेशन्स. करेक्ट ना? ओके. आपण कॅरी करूया आता पुढे हे इक्वेशन्स आणि प्रॉब्लेम्स काय सॉल्व्ह करूया त्याच्यावरती. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन काय होतं? W is equal to minus P external ओके डेल्टा V. ओके, किंवा त्याला जसं म्हणा मायनस P external ओके V2 मायनस V1, हे एक इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय आहे? W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10 V2 divided by V1. करेक्ट. थर्ड इक्वेशन काय आहे? थर्ड W max is equal to minus 2.303 nRT log to the base 10 is P1 divided by P2. करेक्ट. हे टोटल 3 इक्वेशन्स आहेत. ठीक आहे. युनिट बघूया आपण. W साठी किंवा हीट साठी ओके दोन्हीसाठी काय असणार आहे? युनिट. ओके, दोन्ही काय आहेत? एनर्जीचे फॉर्म आहेत. करेक्ट. युनिट्स फॉर वर्क अँड हीट. करेक्ट ना? ओके, किंवा एनर्जीचं जे काय युनिट असणार आहे ओके दॅट इज द युनिट ऑफ वर्क. लक्षात येते? ओके, एक तर काय कॅलरी मध्ये. करेक्ट. ओके, कॅलरी मध्ये घेऊ शकताय तुम्ही कॅलरीज. ओके, किंवा जूल घेऊ शकताय, जूल्स. बरोबर आहे ना? ओके, मोस्ट इम्पॉर्टंट युनिट काय आहे तर जूल आहे. त्याच्यानंतर लिटर ॲटमॉस्फिअर आहे. ओके, त्याच्यानंतर लिटर बार आहे. ओके, किंवा लिटरच्या ठिकाणी DM क्यूब पण ठेवू शकताय. करेक्ट. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट कुठला आहे बघा. ओके, तर काय जूल. मोस्टली तुम्हाला जूल मध्ये, किलो जूल मध्ये अशा व्हॅल्यूज विचारतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कॅलरी मध्ये विचारतात. ठीक आहे. आणि लिटर ॲटमॉस्फिअरचं तुम्हाला कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. कशामध्ये? एस जूल मध्ये. कन्व्हर्जन फॅक्टर्स बघूया. हाऊ दॅट लिटर ॲटमॉस्फिअर इज कन्व्हर्टेड इनटू जूल. ओके, तुम्हाला व्हॅल्यूज नोन आहेत. करेक्ट. 1 कॅलरी is equal to how much joule? 1 calorie is equal to 4.184 okay yes joule. बरोबर आहे ना? ओके yes. त्याच्यानंतर 1 joule is equal to किती कॅलरी असतं? 0.2390 कॅलरी. ओके, मग जूल पेक्षा कॅलरी कसं आहे? बिगर युनिट आहे.
करेक्ट. त्याच्यानंतर 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101.3 अप्रॉक्सिमेटली काय आहे जूल. 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101.3 जूल. आता हे लिटर ॲटमॉस्फिअर सुद्धा काय आहे कॅलरी पेक्षा बिगर युनिट आहे. करेक्ट ना. इट इज अ 24.206 अप्रॉक्सिमेटली. ओके काय असणार आहे कॅलरी. करेक्ट. 1 लिटर बार. लिटर बार मध्ये सुद्धा ओके तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा काय येस त्यालाच 1 डीएम क्यूब ओके येस बार सुद्धा घेतलं जातं. करेक्ट. इज इक्वल टू किती असतं 100 जूल. ओके 1 लिटर बार किंवा 1 डीएम क्यूब बार इज इक्वल टू व्हॉट 100 जूल. मग हे युनिट कन्व्हर्जन्स तुम्हाला नोन असलं पाहिजे. ओके येस ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. करेक्ट. आर ची व्हॅल्यू आर इज इक्वल टू जर व्हॉल्यूम लिटर मध्ये असेल आणि प्रेशर बरोबर आहे ना ऍटमॉस्फिअर मध्ये दिलं असेल. करेक्ट ना. ओके अशा वेळेला तुम्हाला ओके आर ची व्हॅल्यू कशामध्ये घ्यावं लागतं येस लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये. ओके जनरली जूल मध्ये काय असते आर ची व्हॅल्यू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ही कशामध्ये आहे जूल मध्ये आहे व्हॅल्यू. आणि कॅलरी मध्ये काय आहे ओके दोन व्हॅल्यूज यूज केल्या जातात कारण काय ते परत कन्व्हर्जन जूल मध्ये असतं. ठीक आहे ना. ओके येस आर ची व्हॅल्यू कॅलरी मध्ये अप्रॉक्सिमेटली ओके काय घेतली जाते 2 कॅलरी. अप्रॉक्सिमेटली हाऊ मच 2 कॅलरी. 1. ओके येस 987 असते ती 1.987 एवढी असते बरोबर आहे ना. ओके त्याला अप्रॉक्सिमेटली किती घेतलं जातं 2 कॅलरी. ओके हे कन्व्हर्जन्स लक्षात ठेवा. ओके आणि सगळ्यात महत्वाचं कन्व्हर्जन कुठलं आहे तर काय लिटर ॲटमॉस्फिअर टू जूल. ठीक आहे ना. ओके किंवा काय टू दी कॅलरी आणि लिटर बारचं कन्व्हर्जन जूल मध्ये. दोन क्वांटिटीज खूप महत्वाच्या आहेत. ओके प्रॉब्लेम बघूया. ओके काही सिंपल प्रॉब्लेम्स आहेत. अगोदर सिंपल प्रॉब्लेम्स बघा मग त्याच्यानंतर आपण काय करूया हार्ड कडे जाऊया. ठीक आहे ना. ओके त्याच्यासाठी आणखीन काय इक्वेशनची रिक्वायरमेंट आहे ते पुढे स्टडी करायचं आपल्याला. इंटरनल एनर्जी असेल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स असेल ओके त्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत पुढे. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इज नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. ओके तो नाही घेतला तरी चालेल आपल्याला. 2 मोल्स बघा. ओके प्रॉब्लेम लिहा 2 मोल्स okay of an ideal gas are expanded isothermally from volume of 15.5 liter okay to the volume of 20 liter against a constant external pressure of 1 atm. ठीक है ना. ओके वर्क डन इज the amount of work done is काय विचारले तुम्हाला वर्क डन विचारलेला कशामध्ये इन जूल म्हणले इन जूल is amount of work done okay in joule is. ठीक आहे. ऑप्शन्स बघा काय काय दिलेले आहेत. ओके फर्स्ट ऑप्शन आहे 455.85 बी आहे ओके 485.55 सी आहे 384.8 आणि डी आहे 648.45 कशामध्ये आहे जूल मध्ये आहे. सगळे वर्क डन कशामध्ये आहेत जूल मध्ये.
ओके येस. आता बघा प्रेशर कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला ऍटमॉस्फिअर मध्ये. ठीक आहे ना. ओके प्रेशर किती आहे 1 ऍटमॉस्फिअर. ओके आणि व्हॉल्यूम कशामध्ये दिलेलं आहे लिटरमध्ये. आता खूप केअरफुली प्रॉब्लेम रीड करायचा आहे. येस 2 moles of an ideal gas, correct, 2 moles of an ideal gas, okay, are expanded isothermally, okay, from volume of 15.5 liter to the volume of 20 liter. एक्सपांड झालेला आहे गॅस. करेक्ट. कुठून कुठपर्यंत 15.5 टू 20 लिटर पर्यंत अगेन्स्ट ए कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर कसं आहे कॉन्स्टंट आहे. ऍट 1 atmosphere दिलेलं आहे प्रेशर. द अमाऊंट ऑफ वर्क डन इन जूल इज. अमाऊंट ऑफ वर्क डन विचारलं तुम्हाला जूल मध्ये. कसं फाइंड आउट करणार. गिवन काय आहे बघा. इनिशियल व्हॉल्यूम गिवन आहे V1 इज इक्वल टू व्हॉट 15.5 लिटर. V2 इज इक्वल टू व्हॉट 20 लिटर. बरोबर आहे ना. ओके आणि P एक्सटर्नल दिलेला आहे. एक्सटर्नल प्रेशर किती आहे S1 atmosphere. बरोबर आहे ना. फॉर्म्युला नोन आहे तुम्हाला फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस. करेक्ट. इथं रिव्हर्सिबल प्रोसेस नाही. ही कशी आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. कसं ओळखलं आपण. ओके तर कॉन्स्टंट प्रेशर आहे. प्रेशर ओके कसं आहे कॉन्स्टंट. समजलं का हे. ठीक आहे. मग W इज इक्वल टू काय. W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल ओके V2 मायनस V1. बरोबर आहे ना. ओके एस ठेवा व्हॅल्यूज. मायनस P एक्सटर्नल किती आहे 1 atmosphere. करेक्ट. V2 किती आहे 20 मायनस V1 15.5 कशामध्ये लिटर मध्ये इज इक्वल टू मायनस ओके 20 मायनस 15.5 मीन्स 4.5 काय लिटर ऍटमॉस्फिअर. ही व्हॅल्यू कशामध्ये आली आता लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये आली. कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल तुम्हाला. ओके जूल मध्ये करावं लागेल. ओके मग इज इक्वल टू मायनस 4.5 इंटू 101.3. बरोबर आहे ना. ओके दिस व्हॅल्यू कम्स आउट टू बी 455.85. ओके कशामध्ये येईल जूल मध्ये. करेक्ट. सिंपल प्रॉब्लेम आहे ना. येस दिस इज द आंसर. अंडरस्टूड. ठीक आहे. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. Calculate the constant बघा. Second, calculate the constant external pressure required to compress 1 mole of an ideal gas, 1 mole of an ideal gas from a volume of 20 liter to 8 liter. ठीक है. when the work obtained is 44.9 liter atmosphere. ठीक है ना. ओके yes. बघा 44.9 लिटर ऍटमॉस्फिअर. गिवन काय आहे बघा. ओके केअरफुली. ओके अगोदर ऑप्शन्स बघा काय येतील. ऑप्शन ए आहे 2.85 ऍटमॉस्फिअर मध्ये आहे प्रेशर. त्याच्यानंतर बी आहे 3.74 ऍटमॉस्फिअर. सी आहे 1.73 ATM आणि डी आहे ओके अप्रॉक्सिमेटली 2 ऍटमॉस्फिअर दिलेलं आहे. ठीक आहे. डी इज अप्रॉक्सिमेटली 2 ऍटमॉस्फिअर. ओके मग फाइंड आउट करूया आपण. अगेन्स्ट कॉन्स्टंट ओके एस कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हणलंय. बरोबर आहे ना. ओके हे फाइंड आउट करायचं. कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर required to compress 1 mole of an ideal gas from a volume of 20 liter to
8 liter. When the work obtained is W is equal to what? W is equal to minus P external, okay, V2 minus काय आहे V1 आहे. W given आहे तुम्हाला कशामध्ये लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये 44.9, ओके, लिटर ॲटमॉस्फिअर आहे, लिटर ATM इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल फाइंड आउट करायचं आहे. येस, V2 मायनस V1. आता बघा कॉम्प्रेस म्हणले गॅस कॉम्प्रेस झालेला आहे 20 लिटर टू 8 लिटर पर्यंत. मग V2 काय आहे इथं ह्या केस मध्ये? दिस इज V2 and this one is V1. समजते ना? कॉम्प्रेशन प्रोसेस साठी स्मॉलर जो असतो ना तो काय असतो? V2 असतो. आर यू गेटिंग? ठीक आहे. सो V2 इज 8 मायनस 20. हे कशामध्ये असणार आहे? ओके, ॲटमॉस्फिअर प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये येईल. ओके, ही कशामध्ये व्हॅल्यू लिटर मध्ये आहे. लिटर लिटर गेट कॅन्सल्ड. जे आन्सर आहे ते ॲटमॉस्फिअर मध्ये येईल. सो 44.9 इज इक्वल टू, इथं मायनस किती येईल? 12 येईल. मायनस 12 मायनस मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. म्हणजे 20, ओके, इंटू पी एक्सटर्नल. करेक्ट. डिवाइड करा. 20 नाही 12 येईल ना. 12, ओके, SP external, correct ना? minus 12, this minus P external, okay, minus minus get cancelled. 44.9 divided by 12 is equal to P external. समजलं? ओके, कॅल्क्युलेट करा मग पुढे आता. ओके, केलं कॅल्क्युलेशन, आन्सर काय येतं मग? डेफिनेटली बी ऑप्शन. ओके, that answer comes out to be 3.74. करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघा प्रॉब्लेम. 100 ml ऑफ इथिलीन, खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे. IMP करा. ओके, 100 ml, थर्ड प्रॉब्लेम. 100 ml of ethylene gas and 100 ml of HCl gas are allowed to react at 2 atmosphere किंवा 2 atmospheric pressure म्हणा. करेक्ट. According to the reaction. ठीक है. रिएक्शन गिवन आहे, that is C2H4, this is gas plus HCl gas, which forms what? C2H5Cl. ठीक आहे ना? ओके, दिस इज व्हॉट नोन आहे तुम्हाला रिएक्शन. C2H4 म्हणजे काय आहे हे बघा. CH2 डबल बॉन्ड व्हॉट? CH2. ठीक आहे ना? ओके, काय व्हायला लागले? C2H5, ओके, व्हॉट? Cl. त्याच्यामध्ये काय करताय तुम्ही? HCl ची ऍडिशन करताय, बरोबर आहे ना? ओके, H एका कार्बन वरती आणि दुसरा काय? Cl. ओके, काय फॉर्म होतो? जस्ट अ मिनिट, परत एकदा बघा. Here CH2 डबल बॉन्ड CH2 हा गॅस आहे. ओके, when reacts with HCl, addition takes place across this bond. हे पाहिले ना आपण? HCl, करेक्ट, which forms what? CH3CH2Cl. तोच फॉर्म केलेला आहे वरती. आता हा एरो काय इंडिकेट करतो? व्हेरी इंपॉर्टंट. दिस एरो इंडिकेट्स इरिव्हर्सिबल रिएक्शन. समजते का हे? येस, एरो इंडिकेट्स इरिव्हर्सिबल रिएक्शन. ओके, आता इरिव्हर्सिबल रिएक्शन जर होत असेल ह्या केस मध्ये, ओके, येस, तर फॉर्म्युला कुठला यूज करायचा? ओके, तर वर्क डन इन इरिव्हर्सिबल प्रोसेसचा फॉर्म्युला यूज करायचा. समजते ना? ओके, येस, दिस इज इरिव्हर्सिबल, ओके, व्हॉट? रिएक्शन. ओके, जाऊया पुढे आता आपण.
गिवन काय आहे बघा, गिवन काय सांगितलं, 100 ml ऑफ इथिलीन अँड 100 ml ऑफ व्हॉट HCl आर अलाउड टू रिॲक्ट, बरोबर आहे ना? ओके, येस, अलाउड टू रिॲक्ट at 2 atmospheric pressure according to the reaction. ही रिॲक्शन गिवन आहे, बरोबर आहे का? ठीक आहे, मग आता आपण गेल-ल्युसॅक्स लॉ यूज करू शकतो. इथं 100 ml दिलेला आहे इथं, आणि हा सुद्धा काय 100 ml दिलेला आहे. मला सांगा, ओके, हा 1 व्हॉल्यूम आहे, हा 1 व्हॉल्यूम आहे, हा सुद्धा 1 व्हॉल्यूमच आहे. त्याचे कोएफिशियंट बघायचं. इथं एक कोएफिशियंट आहे, इथं सुद्धा किती आहे? एक कोएफिशियंट आहे, इथं सुद्धा किती आहे? एकच आहे, बरोबर आहे का? ठीक आहे, म्हणजे किती फॉर्म होईल? 100 ml च फॉर्म होईल. कसं केलं समजलं ना? ओके, येस, 1 व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम, इथं सुद्धा 1 व्हॉल्यूमच फॉर्म होईल. कोएफिशियंट वरनं फाइंड आउट केलं त्याच्या. ठीक आहे, मग रिॲक्टंट मध्ये टोटल किती व्हॉल्यूम आहेत? त्याला V1 म्हणूया. V1 इज इक्वल टू 200 ml. ml चं कशामध्ये? लिटर मध्ये करायचं, लक्षात ठेवा. 0.2 लिटर 10 to the power -3 ने मल्टिप्लाय केलं. V2 किती आहे? V2 इज इक्वल टू 100 ml. ठीक आहे, कशामध्ये कन्वर्ट कराल? लिटर मध्ये. 0. किती होईल? 1 लिटर. करेक्ट. आता ही प्रोसेस काय दिसते तुम्हाला? वेदर इट इज ओके एक्सपान्शन प्रोसेस और कॉम्प्रेशन प्रोसेस. इथं किती आहे? 0.2 लिटर आहे. 0.2 लिटरचं कन्वर्जन कशामध्ये झालंय? 0.1 लिटर मध्ये झालेलं आहे. करेक्ट ना? ओके, मग आता कॉम्प्रेशन झालं की एक्सपान्शन? डेफिनेटली कॉम्प्रेशन झालं, बरोबर आहे ना? ओके, मग कॉम्प्रेशन जर होत असेल, ठीक आहे, तर आपण फॉर्म्युला काय यूज करतो बघा. W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल एस V2 मायनस V1, बरोबर आहे ना? ओके, मग ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली पाहिजे ना? येस, डेफिनेटली इट शुड बी पॉझिटिव्ह. सो W इज इक्वल टू व्हॉट? मायनस P एक्सटर्नल, ओके, एस V2. आपण व्हॅल्यूज ठेवूया लगेचच, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, इथं डायरेक्ट व्हॅल्यूज ठेवा. आता काय येतील बघा व्हॅल्यूज. P एक्सटर्नल किती दिलेला आहे? ओके, एस 1 ॲटमॉस्फिअर, बरोबर आहे ना? ओके, एस चेक करा वरती. अगेन्स्ट सॉरी 2 ॲटमॉस्फिअर दिलेला. सो इज इक्वल टू एस व्हॉट? मायनस 2 ॲटमॉस्फिअर, बरोबर आहे ना? ओके, 2 ॲटमॉस्फिअर. V2 किती आहे? 0. ओके, एस 1 0.1 आहे ना? सॉरी V1 V2 मायनस V1 घ्यावं लागेल ना? कॉम्प्रेशन झालंय. कॉम्प्रेशन म्हटलं की 0.1 काय आहे? येस, V2 आहे, बरोबर आहे. मायनस, ओके, येस 0.2 हे कशामध्ये असणार आहे? लिटर मध्ये. ठीक आहे, येस, करा बरं फाइंड आउट. काय? मायनस, ओके, येस 2 इंटू ह्याच्यामधनं मायनस 0. ओके 1 मधनं, हे ह्याच्यामधनंच मायनस करा डायरेक्टली. 0.2 मधनं मायनस करा, काय येईल? मायनस 0. ओके, किती येईल? 1 येईल. 0.1. त्याचे आन्सर्स दिलेले आहेत बघा, मी आन्सर्स इथं मेन्शन करतो. ठीक आहे, ए इज इक्वल टू, ए चा 20.26 जूल आहे, बी आहे 40. ओके, एस 52 जूल, सी आहे ओके 13. ओके 52 जूल, आणि डी आहे ओके 24. ओके 84 जूल. ओके, काय येतं बघा आन्सर? मायनस 0. ओके, किती येईल? 2. मायनस मायनस प्लस होईल ना? हे किती येईल? लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये. लिटर ॲटमॉस्फिअर, करेक्ट. आता तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? जूल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी करा. आन्सर जूल मध्ये आहे. येस, सो इज इक्वल टू 0. ओके 2 इंटू 101.3. त्याचा आन्सर येतं 20. ओके 26 जूल. 20.26 जूल मध्ये येतं आन्सर. अंडरस्टूड? ठीक आहे, नेक्स्ट बघूया प्रॉब्लेम. Yes, 3 moles of an ideal gas. 3 moles of an ideal gas
ideal gas are expanded, ठीक है, isothermally and reversibly, ठीक है, अंडरलाइन करा, isothermally and reversibly from 10 meter cube, from 10 meter cube, okay, to 20, okay, yes, meter cube at 300 Kelvin. Calculate the work done. R ची व्हॅल्यू गिवन आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ठीक आहे, ऑप्शन गिवन आहेत, दॅट इज -5.187 किलो जूल. बघा आता किलो जूल मध्ये आहे आन्सर. डी आहे, ओके, इज 6.84 किलो जूल. सी आहे प्लस 5.187 किलो जूल आणि डी आहे -6.84 किलो जूल. ठीक आहे ना. ओके, आता लक्षात ठेवा 3 मोल्स ऑफ एन आयडियल गॅस आर एक्सपांडेड म्हणलंय. दोन ऑप्शन तुम्हाला कॅन्सल करता येतील इथं तुम्हाला. करेक्ट ना. ओके, बघा एक्सपांडेड म्हणलं की ओके व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह असते. निगेटिव्ह ही तर असेल किंवा काय ही तर व्हॅल्यू असेल. पॉसिबिलिटी दोन आहेत. करेक्ट ना. ओके, दोन ऑप्शन्स कॅन्सल झाले इथंच. का? कारण तिथं कॉम्प्रेशन प्रोसेस नाही. कॉम्प्रेशन म्हणलं की पॉझिटिव्ह येणार आहे आणि एक्सपान्शन म्हणलं की निगेटिव्ह येणार आहे व्हॅल्यू. बरोबर आहे ना. ठीक आहे. फॉर्म्युला यूज करणार कुठला, हा सॉरी, धिस पॉइंट इज इम्पॉर्टंट. एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. प्रोसेस कशी आहे, रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल म्हणलं की डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला, डब्ल्यू मॅक्स, आणि दिले काय तुम्हाला, व्हॉल्यूम दिलेला आहे. इन टर्म्स ऑफ काय घ्यावं लागेल, व्हॉल्यूम. समजलं ना. ओके, डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला, ओके, आणि काय घ्यावं लागेल, इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम घ्यावं लागेल. ठीक आहे. येस, मग डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 yes V2 divided by काय आहे फॉर्म्युला, V1 आहे. V2 divided by V1. V चं युनिट चेंज करायची गरज नाही इथं, कारण ते कॅन्सल आउट होतं. समजलं ना. कितीही चेंज केलं तर काय होतं, कॅन्सल आउट होतं. डिवायडेड मध्ये आहे ना त्याच्यामुळे. ओके, एन काय आहे, नंबर ऑफ मोल्स. आर काय आहे, गॅस कॉन्स्टंट. टी काय आहे, टेम्परेचर. कशामध्ये, केल्विन मध्ये. बरोबर आहे ना. ओके, एस बघा एक्सपांड झालेला आहे गॅस. दिस इज V1 and this one is V2. ठेवा व्हॅल्यूज. -2.303, ओके, इंटू किती मोल्स आहेत, 3 मोल्स आहेत, इंटू आर ची व्हॅल्यू 8.314, करेक्ट आहे, इंटू टी 300 केल्विन मध्येच असला पाहिजे टी, लक्षात ठेवा हे, इंटू लॉग टू दी बेस 10. V2 किती आहे, 20 डिवायडेड बाय V1 किती आहे, 10. करेक्ट. ओके, काय येईल बघा बरं आन्सर. -2.303 इंटू 3 इंटू 8.314 इंटू 300 इंटू इथं काही लॉग 2 आहे. लॉग 2 ची व्हॅल्यू किती येते, 0.3010 किंवा 0.3 घेऊ शकता. ठीक आहे. येस, आता अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. करा बरं अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन. येस, काय येतं बघा. ओके, त्याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 51,518,7. ठीक आहे ना. अप्रॉक्सिमेटली आन्सर किती येतं, -5 मायनस आहे व्हॅल्यू बघा. ओके, -5187 कशामध्ये, जूल मध्ये. मग किलो जूल मध्ये करा. -5, ओके, 187 इंटू 10⁻³ किलो जूल. करेक्ट आहे. येस, ही व्हॅल्यू बघा कन्वर्ट करून कुठली येते. येस, इट इज अप्रॉक्सिमेटली -5.187 किलो जूल. दिस इज द आन्सर. करेक्ट.
सो ऑप्शन इज ए. समजलं हे? ठीक आहे. तर JEE 2019 चा क्वेश्चन आहे. बघा काय विचारलेला आहे क्वेश्चन. JEE 2019 चा. ओके, किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. An ideal gas is allowed to expand. An ideal gas allowed to expand from 1 liter to 10 liter, 1 liter to 10 liter against a constant external pressure, a constant external pressure of 1 bar. The work done in kilojoule is. The work done in kilojoule is. Okay, ऑप्शन्स बघा. -9.0 किलोजूल मध्ये असणार आहे बी, +10.0 सी, -0.9 आणि डी आहे -20. आता एक क्लिअर आहे तुम्हाला इथं की बाबा एक्सपान्शन दिले प्रोसेस, एक्सपांड म्हटलंय. एक्सपान्शन जर असेल ओके तर डेफिनेटली ती व्हॅल्यू कशी असणार आहे, मायनस असणार आहे. मग 3 व्हॅल्यूज दिलेले आहेत मायनस मध्ये, 1 2 आणि 3. एक व्हॅल्यू कॅन्सल आउट झाली, बरोबर आहे ना. ओके, कारण तिथं एक्सपान्शन प्रोसेस आहे. करेक्ट. अगेन्स्ट ए कॉन्स्टंट ओके एक्सटर्नल प्रेशर म्हणलेलं आहे. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, मग फॉर्म्युला कुठला यूज करायचा, इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. सो W इज इक्वल टू, आणि प्रेशर काय दिले 1 बार, बार मध्ये आहे प्रेशर. ठीक आहे. सो W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल ओके V2 मायनस V1. प्रोसेस एक्सपान्शन आहे त्याच्यामुळे काय लार्जर व्हॅल्यू जी आहे ओके ती काय असणार आहे, V2 असणार आहे. करेक्ट. सो मायनस 1 बार, बार मध्ये प्रेशर आहे V2 किती आहे 10 मायनस 1 त्याच्यामध्ये लिटर इज इक्वल टू काय येईल, हे 9 बार येईल ना, -9 ओके किती येईल बार किंवा काय असेल -9 लिटर बार. करेक्ट. आता 1 लिटर बार इज इक्वल टू नोन आहे तुम्हाला, 1 लिटर बार इज इक्वल टू हाऊ मच 100 ओके जूल. जूल मध्ये कन्वर्जन करा. ठीक आहे. -9 इंटू व्हॉट 100 ओके इज इक्वल टू -900 काय झालं हे जूल. विचारले कशामध्ये तुम्हाला, किलो जूल मध्ये, बरोबर आहे ना. ओके, तर मग काय येईल 0.9 किलो जूल. करेक्ट. 2019 चा क्वेश्चन आहे. येस, खूप इझी विचारलेला आहे क्वेश्चन. ऑप्शन इज सी. अंडरस्टूड. नीट 2019 चा क्वेश्चन आहे, बघूया आपण. ठीक आहे, बघा नीट 2019. ओके, काय आहे क्वेश्चन. अंडर आयसोथर्मल कंडिशन्स, अंडर आयसोथर्मल म्हटलं की टेम्परेचर काय असतं, कॉन्स्टंट. अंडर आयसोथर्मल कंडिशन्स a gas at 300 Kelvin expands from 0.1 liter to 0.25 liter against a constant ठीक है. इस बघा अगेंस्ट ए कॉन्स्टंट एक्सटर्नल
pressure of 2 bar, ठीक है, constant external pressure आहे किती 2 bar, full stop. The work done by the gas is, ओके, गिवन आहे तुम्हाला, गिवन 1 liter bar is equal to 100 जूल, हे गिवन आहे, ठीक आहे. ऑप्शन ए आहे बघा 30 जूल, बी आहे मायनस, असं का होतंय, परत लिहितो मी, ए किती आहे 30, ओके, एस जूल आहे, बी आहे मायनस 30 जूल, सी आहे 5 किलो जूल आणि डी आहे 25 जूल. आता सहज सहज तुम्हाला समजते की बाबा एक्सपान्शन प्रोसेस आहे. कुठली प्रोसेस आहे, एक्सपान्शन. तर तुम्ही डोळे झाकून आन्सर सांगू शकता याचं. किती असेल सांगा बरं आन्सर, दिस वन बी. का, कारण इथं मायनस साइन आहे. एक्सपान्शन प्रोसेस असेल, ओके, तर वर्क डन काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. समजतं, ह्या तिन्ही व्हॅल्यूज कशा आहेत बघा, पॉझिटिव्ह आहेत, बरोबर आहे ना. ओके, किती सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे, 2019 चा क्वेश्चन आहे. अंडरस्टूड, ठीक आहे. तरी बघूया आपण, W इज इक्वल टू काय लिहाल, W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल, येस, V2 मायनस व्हॉट, V1, V2 मायनस V1, करेक्ट, ठेवा व्हॅल्यूज, मायनस, ओके, इथं किती प्रेशर किती दिलेलं आहे, 2 बार दिलेलं, बरोबर आहे ना, 2 बार, करेक्ट, ठेवा मायनस 2 बार मध्ये आहे, करेक्ट. V2 किती आहे 0.25 मायनस V1 किती आहे 0.1, करेक्ट ना, कशामध्ये आहे, लिटर मध्ये आहे, इज इक्वल टू मायनस 2, करेक्ट. बार मध्ये बार लिटर आता तुम्हाला समजले तर ते, ठीक आहे ना. ओके, इनटू हे किती येईल 0.15 येईल, कशामध्ये, मायनस मध्ये. ओके, सो दिस इज 0. ओके, व्हॉट 30 मायनस मध्ये आहे व्हॅल्यू, कशामध्ये, लिटर, ओके, बार, लिटर बार मध्ये, करेक्ट, ठीक आहे. लिटर बारचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय तुम्हाला, ओके, जूल मध्ये करायचंय. सो इज इक्वल टू मायनस 0.30 इंटू 100, कशामध्ये, जूल मध्ये, किती येईल, मायनस 30 जूल. दिस इज द आन्सर, करेक्ट. किती सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे, 2019 चा क्वेश्चन आहे. ओके, ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खूप सिंपल सिंपल क्वेश्चन्स आहेत तसे. कॅल्क्युलेट किंवा असं लिहा, the work done when 24 gram of oxygen are expanded isothermally and reversibly from a pressure of 1.6 into 10 to the power 5, okay, Pascal to 100 kilopascal at 298 Kelvin is, ओके. आता इथं मात्र तुम्हाला प्रेशर दिलेलं आहे, बरोबर आहे ना. ओके, येस, बघा ऑप्शन्स काय आहेत, ए प्लस 873.50 जूल मध्ये आहे, आन्सर जूल मध्ये आहे, ठीक आहे. बी आहे मायनस 873.50 जूल, सी आहे 10
1080, ठीक आहे ना, प्लस मध्ये आहे 1080.50 जूल आणि शेवटी डी आहे मायनस 1080.50 जूल. ओके, बघा खूप केअरफुली सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. ओके, गिवन काय आहे बघा, मास गिवन आहे, बरोबर आहे ना. ओके, द वर्क डन व्हेन 24 ग्रॅम of oxygen are expanded isothermally and okay what reversibly from a pressure of 1.6 into 10 to the power 5 pascal to 100 kilopascal at 298 Kelvin. दोन प्रेशर्स दिलेले आहेत, इनिशियल प्रेशर आणि एस फायनल प्रेशर, बरोबर आहे ना. ओके, एस घेऊया आपण. फर्स्ट ऑफ ऑल प्रेशर लिहूया किंवा काय मास लिहा. मास किती आहे, एस 24 ग्रॅम. तर मास दिला असेल तर नंबर ऑफ मोल्स मध्ये कन्वर्ट करता येतो आपल्याला. ओके, कोणाचा ऑक्सिजनचा मास दिलेला आहे, बरोबर आहे ना. ओके, सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू कोणाचा ऑक्सिजनचा मास आहे, आलं लक्षात. येस, मास ऑफ ऑक्सिजन 24 डिवायडेड बाय मोलार मास ऑफ ऑक्सिजन. समजलं हे. ओके, डब्ल्यू डिवायडेड बाय काय करू शकता तुम्ही, एस एम घेऊ शकता, कॅपिटल एम. हे झालं नंबर ऑफ मोल्स. ओके, डायरेक्ट ठेवलं तरी चालेल तिथं. ओके, म्हणजे किती 3/4 आले मोल्स. त्याच्यानंतर प्रेशर दिलेला आहे P1 किती आहे 1.6 into 10 to the power 5. ओके, काय आहे पास्कल आहे. आणि दुसरं प्रेशर काय दिले, किलो पास्कल मध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे ना. P2 किती आहे बघा 100. ओके, किलो पास्कल, पास्कल मध्ये करा 10 to the power 5 काय होईल, पास्कल होईल, म्हणजे 10 to the power ओके 3 ने मल्टिप्लाय करणार तुम्ही इथं. समजलं हे. दोन्ही काय केलं आपण, व्हॅल्यूज पास्कल मध्ये करून घेतल्या, करेक्ट. विचारले काय आपल्याला, डब्ल्यू वर्क डन विचारलेला आहे, ठीक आहे. बघूया आपण काय येतं वर्क डन. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू किंवा डब्ल्यू मॅक्स म्हणा, ओके, इज इक्वल टू मायनस 2.303 nRT log to the base 10 ओके P1 डिवायडेड बाय P2, बरोबर आहे का. P1 डिवायडेड बाय काय करावं लागेल, P2 करावं लागेल तुम्हाला, ठीक आहे. इज इक्वल टू मायनस 2.303 nRT log to the base 10. हे सगळ्याच व्हॅल्यूज ठेवून घेऊयात आपण. मायनस 2.303 इंटू मोल्स किती आले 3/4 इंटू आर ची व्हॅल्यू. ओके, कशामध्ये घ्यावं लागेल तुम्हाला, आर ची व्हॅल्यू होता येस डेफिनेटली जूल मध्ये घ्यावं लागेल 8.314 इंटू टेम्परेचर किती दिलेलं आहे बघा, येस व्हॉट इज द टेम्परेचर 298 केल्विन, करेक्ट, इंटू लॉग टू द बेस 10. P1 किती आहे, P1 is 1. Okay, is what 6 1.6 into 10 to the power 5 divided by okay 10 to the power what 5. This get cancelled, करेक्ट. समजले आता तुम्हाला, व्हॅल्यूज ठेवून दिले मी. ओके, पुढे कॅल्क्युलेशन कसं करायचं हे लक्षात आले. ओके, त्याची व्हॅल्यू येते मायनस 873.50 ओके व्हॉट जूल. आन्सर कशामध्ये येतं, जूल मध्ये येतो. समजलं हे. ओके, 5 लिहा किंवा 50 लिहा, जूल मध्ये आन्सर येतो. ओके, वरती ऑप्शन किती आहे बघा, मायनस मध्ये एस ऑप्शन बी, दिस इज द ऑप्शन. समजलं हे कसं सॉल्व्ह करायचं. ओके ओके, आता नेक्स्ट लेक्चरला आपण ओके पुढचा पार्ट थेरॉटिकल पार्ट घेऊया. अजून वर्क डनचे प्रॉब्लेम्स भरपूर असणार आहेत तुम्हाला. ओके, केमिकल रिएक्शन साठी वेगळं वर्क डन येणार आहे. ओके, म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडेसे ओके अजून डिफिकल्ट प्रॉब्लेम्स तुम्हाला पुढे असणार आहेत. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण इंटरनल एनर्जी आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स ओके हे दोन पॉइंट्स डिस्कस करणार आहे आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहे. वर्क डन फॉर ओके व्हेरियस प्रोसेसेस किंवा इंटरनल एनर्जीचं जे काही रिलेशन असणार आहे वेगवेगळ्या प्रोसेससाठी ओके दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. ओके,
Today we'll stop here. All the best.